आज शहरात तणाव निर्माण झाला। या प्रकरणी पांढरी खानापूर गावात शांतता आहे। पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। आम्ही विनंती करतो की दोन्ही गटाने शांतता राखण्यात सहकार्य करावं। गाव सोडताना महिलांना समोर करून गाव सोडून त्यांना बाहेर काढण्यात आले। महिला असल्याने आम्ही 2 पावले मागे आलो। पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी ज्यांनी कायदा मोडला त्यांची ओळख पटवून 5 महिला पोलीस जखमी झाले आहेत, 2 गंभीर जखमी झाले आहेत। महानगरपालिका कर्मचारी पण जखमी झाले आहेत। पोलिसांनी वारंवार शांततात राहण्याचे आवाहन आम्ही सतत 3 दिवस सांगत गेलो। अखेर त्यांनी आयुक्त कार्यालयाचं गेट तोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं। जिल्हाधिकारी गावात आम्ही बैठक घेऊन लोकांची समजूत काढू। बाहेरील लोकांनी भडकण्याचे काम केलं, त्यांना शोधण्याचं काम केलं जाईल आणि कारवाई केली जाईल। आता प्रशासनाची भूमिका कठोर राहणार आहे, कारवाई केली जाणार। सर्व लोकांनी शांतता ठेवली पाहिजे, कायदा हातात घेऊ नये। उद्या दोन्ही गटाच्या लोकांना बोलावून घेऊन बैठक घेणार आहोत। जे कोणी संबंधित आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल। आपण म्हटलं ना आता तोडगा निघाला होता गावामध्ये। हां, त्यांचा तोच विषय होता आहे की आता 9 तारखेला पालकमंत्र्यांच्या समोर मीटिंग झाली, त्यांनासुद्धा तोडगा निघाला मार्ग काढला होता आणि त्याच्यानंतरही काही दोन्ही गटामध्ये आपसात कॉम्प्रोमाइज झाला नाही। यासाठी आता त्यांचीच मागणी हो की दुसऱ्या पक्षाला बोलवा तुम्ही आणि हे पक्ष रेडी आहे। तर त्याच्यासाठी हे तोडगा काढला होता की उद्या गावात मीटिंग घेतली जाणार, गावात दोन्ही पक्षाला बोलावलं जाणार आहे आणि प्रशासनातर्फे प्रयत्न केला जाणार आहे आणि असा लेखीसुद्धा त्यांना देण्यात आला। आता CO जिल्हा परिषदचा सुद्धा तसा आदेश आहे की कारण की वाद खूप निर्माण झाला होता आणि ह्याच्यात खूप टेन्शन्स वाढले होते। आता याच्यात काय रिस्तर केला पाहिजे, काय नियमात आहे ते आपण नंतर पुढे बघणार आहे ऑब्व्हियसली, लेकिन तात्पुरता ही परिस्थिती अजून गंभीर होऊ नये आणि कोणत्याही माणसाने कायदा हातात घेऊ नये यासाठी अशी परिस्थिती की असा आदेश काढण्यात आला होता की जे सध्या स्थिती आहे त्या स्थितीमध्ये ते स्टेटस को राहायला पाहिजे, जेणेकरून अजून काही परिस्थिती निर्माण झाली नाही पाहिजे। सर तुम्ही दामिनी पथकचे कर्मचारी आहेत, एक PI आहेत अवचार आमचे, त्यांनाही मार लागलेला आणि 6 कर्मचारी पोलीसचे जे ड्रायव्हर होते, जे वरुण आणि वज्र या व्हेकलचे जे पाणी मारणारे होते ते जखमी आहेत। गंभीर जखमी 2 आहेत, त्याच्यात त्यांना हॉस्पिटलमध्ये आता ॲडमिट केलेलं आहे आणि हेड इंजुरी स्टिचेस पडलेले आहेत, त्याच्यावरसुद्धा आणखी रेफर केलेलं आहे, ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवले आहेत। ज्यांनी कायदा मोडलेला आहे आणि कायदा पोलीस वारंवार त्यांना शांतताचं आव्हान करत होते, आपल्या माध्यमातून सुद्धा आपणही दाखवलेलं आहे। मागच्या 3 तासापासून त्यांना शांतता राहण्याचं आव्हान केलं आहे आणि ज्यावेळेस तोडगा निघाला ऑफिसमध्ये ते तोडगा वाचण्यासाठी शिष्टमंडळ बाहेर निघालं होतं। त्याच्यापूर्वीच काही लोकांनी जे आहे ते जे पोलिसांचं कडं मोडलं, गेट तोडून आतमध्ये शिरले आणि जे व्हायलंट मॉब जर मध्ये शिरलं आणि कार्यालयामध्ये काही अनुचित प्रकार घडला असतो त्याकरिता जे आमचे पोलीस फोर्स होता तिथे त्यांनी बळाचा वापर योग्य तो केलेला आहे आणि मॉबला डिस्पर्स केला।